तर हाय फ्रेंड्स, तर कसं आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी शेतावर आलेलो आहे. तर पहिला म्हणजे तुम्हाला शेतं दाखवतो, बाकी त्यांची म्हणजे कशी वाचतात ती तुम्हाला दाखवतो. ही बघा किती सुंदर सुंदर नजारे तुम्हाला बघा भेटतात. बघितलं का ते वातावरण आहे आणि काय तो चिमण्यांचा आवाज. आणि बघता बारकी पोरं पण आलेले आहेत. हाय कर. तर खूप छान वातावरण आहे. तर जेवढी मजा वाटते ना तेवढी हालत खराब होणार आहेत. म्हणजे आता तुम्हाला जेवढी मजा वाटते ना सुंदर सुंदर नजारा बघायला, त्यानंतर माझी हालत खराब होणार आहे भात कापायला. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण आहे आपला सवय आहे ती, पण जास्त नाही. पण तुम्हाला खूप मजा येणार आहे. एक्साइटमेंट वाटतंय. लई दिवसांना तर शेत कापते ना म्हणून तरी बरं वाटते मला. खूप छान छान वाटतंय. पण एकदा तरी शेतावर जावंच पाहिजे बघायला. बघा पण किती किती सुंदर सुंदर वाटतात. कधी ते मस्ती करू नका र. तिचा भात तर कापलेला आहे ना, झुलून पण झालेला आहे. आणि बाकीच्यांचं आहेत ना, काय कायचं म्हणजे भात कापून झोलून सगळं झालेलं आहे. आणि म्हणजे काय कायचं असं अर्ध्याचं कापलेलं आहे भात. म्हणजे झूम करून दाखवतो बघा. म्हणजे आरसा हे भात वाट झोललेलं आहे सगळा. आणि झोललं काय झोल मला माहिती नाही, पण ठीक आहे. तर ह्या पोरांची खूप मजा आहे. म्हणजे बघू शकता ती कधी पुढं पुढं चालली आहेत. माझ्यापेक्षा ती एक्साइटमेंट आहे त्यांना खूप मजा वाटते. ती बघा किती धावतात. ए दमशिवलं. आणि बघा डोंगर बिंगर किती सुंदर सुंदर नजर वाटतात. खूप छान वाटते ना. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट बिन करा बाबांनो. तरी खूप बरं वाटते मला. आणि हा भात बीत बघा. चला नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवतो अर्धा. आणि इथं बघशीव ना तर काय की माणसं तिथं बसलेले आहेत, आराम करतात. म्हणजे भात कापून झाला असेल तर झोडून झाला असेल त्यांचा, मला माहिती नाही, पण थोडंसं आराम करतात. पण ठीक आहे चला. चप्पल न तुटली तरी मी सांगतो पार्की पडे न आरामात चाला. हे चप्पल बिला तुटू शकतात. जास्त घाई करायची नाही. शेतावर बारकी पाय मस्ती करायची नसतं. पण मोठे प्लीज शेतावर कधी पण बारकी पाय नेताना सांभाळून ठेवा, कारण की पडून पण शकतात. आणि आजकाल मला पण माहिती आहे की बाकी पोरांना समजावायला खूप मुश्किल होते. पण ठीक आहे चला, ह्याचं सोडा, आपण शेतावर लक्ष देऊया. तर इथं गोंड्यांचं झाड पण लावलेलं आहे काही काही. थांबा, हे बघा गोंड्यांचं झाड. आतल्या दिवसांनी गोंड्यांचं झाड बघते मी, बरं वाटते. गोंड्याचा फुल तुम्हाला थोडंसं जवळचं दाखवतोय. किती छान छान वाटतात. खूप छान वाटते. तर इथं बघू शकतो पाण्यात थोडं थोडंसं बारीक बारीकसं मासं आहे. ते छान छान नजर बघा भेटतात शेतांवर. चला नेक्स्ट बघूया दुसरं काय काही. तर बघू शकता किती अजून तुम्हाला काय काय दाखवायचं आहे. अजून बरेचसं व्हिडिओ आहे. मग अजून खूप खूप नजारा बघा भेटतील. तर इथनं पाणी खूप वाहत चाललेलं आहे.
हा झालेला आहे पाणी हा. तरी खूप सारं पाणी इथं वाहत चाललेलं आहे. हा ठण 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 ठण. तर सुंदर सुंदर नजर खूप छान आहे इथं. तर इथं खूप सारा गवत पण आहे. मला असं वाटतं जंगलात आलोय. तरी असं आहे ना पाणी तुवा लागेल म्हणा. तरी अशी गावात बोट येत ना ती पाणी तुवर जावं लागेल. ही जागा परफेक्ट आहे. हे ओके आहे. तर हाय गाईस, तर तुम्हाला खूप चांगला वाटला असेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर अजून खूप सारे व्हिडिओ आहे बाकी, पण ठीक आहे तुम्ही बघत राहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा. तर ह्या बाकी पानची मस्ती बघा. तर थँक्यू. तर अजून एवढं उशीर झालेलं तुम्ही व्हिडिओ बघत माझ्यासाठी. तर थँक्यू. अजून खूप सारं तुम्हाला दाखवायचं आहे काहीतरी. अजून खूप सारी म्हणजे अशी येणार आहे माझ्या, असं सांगू शकत. पण ती काय व्हिडिओ बघत राहा तुम्ही फक्त. तर इथं सगळी आली. अय अय तिकडे दुकान मांडलेलं आहे तुम्ही. अय आबी दुकान मांडलेलं आहे तिथं झाडावर. नाही वेफर टांगून ठेवलंयस ना तुम्ही म्हणून. तर सगळी तर जमली आहेत माणसं. तर बघू शकता बाकी पोरं आहेत आणि मोठी पण आहेत. तर आणि इथं शांती बघू शकता ना शेतावर खूप शांती आहे. थोडीशी मजा पण आहे ना सुंदरता पण आहे आणि खूप मेहनत पण आहे. पण खूप शांती पण आहे. खूप चांगली चांगली हवा वातावरण खूप छान असतं सगळं. आणि इथं त्याच्याशी इथं चांगली गोष्ट आहे ना की मस्तपैकी इथं जेवायला मस्त मजा येते. कुठं पण झाडावर चढून बसायचा जेवायला आणि तर कुठं पण बसायचा. खूप चांगली मजा येतं शेतावर. लोकांना वाटतं असं खूप मेहनत आहे पण खूप मजा पण असतं शेतात. एन्जॉय असतं एन्जॉय. तर खूप एन्जॉय पण असतं आणि खूप मजा पण असतं. तर खूप चांगली चांगली हवा पण येते. खूप चांगली चांगली हवा येतं. खूप बरं वाटतं मला. शांती भेटतं. कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी. आम्ही कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी. आमच्या दुनियेची दौलत सारी ही जोडी बैलाची. निखिल माझ्या बैलाचं वाशिंड तशी महादेवाची पिंड. अरे वा माझ्या बैलाचं वाशिंड
सरे इतका शेत झालाय कापून अर्धा, अजून भरपूर थोडंसं कापत आहे. म्हणजे अजून बघायला गेलं तर अजून एवढं आहे, अजून भरपूर कापत आहे. शेती करा मजा पण आहे, पण मेहनत पण भरपूर घ्यावं लागतं शेतीकासाठी. खूप मेहनत पण लागतं. पाणी होता जाम त्यांची खाताना. म्हणजे शेती करायला तुम्हाला खूप मजा पण वाटू शकतं, पण मेहनत पण घ्यावं लागेल तुम्हाला. काय बोलली? खूप मेहनत असतं. काय नाही, यांच्यात बंद पडलं की त्यांना धरील ती, असं आहे. कारण ती तिकडे पडली ना, मग तो टाकतो तिकडं, असं असतं. काय माणूस मग परत का असा का तसा का पुन्हा विषय येतात. म्हणून मी चांगल्यासाठी काय नाही पडत. बरोबर आहे. पोऱ्या स्वतःच्या म्हणजे आपल्यासारखा चेहरा झाला होता त्याचा, तो कालपटपणा तिचा गेला होता. मग ह्यानं एवढा पण समजा नाही, काय दुसरं बघत धावताना तिकडे जाऊ शकत नाही, असं आहे. दुसऱ्या कानांना नाही ती हे करणार, रुकणार नाही. समजलं? परत मंगळवार आहे हो, नका सांगू. मंगळवार काय बोलताय? मजा येते काय? मजा येते. बघा हे धान्य आहेत, त्यांना खावायचं धान्य. छान छान. म्हणजे झाला ना, अजून एवढा कापलेला आहे, मरू दे लोकांना. अजून थोडंसं भरपूर कटिंग करत आहे.